नमस्कार. आज 26 डिसेंबर. आजच्या दिवशी इतिहासाच्या पानात स्वतःची नोंद उठून गेल्यात अशा अनेक घटना देश विदेशात घडल्या आहेत. चला तर मग जाणून घेऊया आजचा 26 डिसेंबरचा इतिहास. 1704 मध्ये आजच्याच दिवशी गुरु गोविंद सिंग यांचे पुत्र फतेह सिंग आणि जोरावर सिंग यांची इस्लामिक आक्रमक औरंगजेबाचा सेनापती वजीर खान यानं इस्लाम स्वीकारला नाही म्हणून हत्या केली होती. वास्तविक 20 डिसेंबर 1704 रोजी पंजाबमधल्या अनंतपूर साहिबमध्ये गुरु गोविंद सिंह यांचं कुटुंब दुरावलं गेलं. त्यानंतर 22 डिसेंबर रोजी चमकौरच्या युद्धात गुरु गोविंद सिंहजींच्या 2 मोठ्या पुत्रांनी बलिदान दिलं. त्याच वेळेला पैशाच्या लोभापायी गुरु गोविंद सिंहजी यांच्या स्वयंपाकाने कुटुंबापासून दुरावलेल्या गुरु गोविंद सिंहाच्या वृद्ध आई गुजरादेवी आणि गुरु गोविंद सिंहांच्या 2 निष्पाप पुत्रांना वजीर खान याच्या स्वाधीन केलं. त्यानंतर वजीर खान आणि त्याच्या सैनिकांनी गुरु गोविंद सिंहजींच्या मुलांवर इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव आणला. परंतु जोरावर सिंग आणि फतेह सिंग यांनी कोणतीही भीती न बाळगता वजीर खान यांच्या समोर आपल्या पंथाचं गुणगान चालू केलं. त्यामुळे बिथरलेल्या वजीर खाननं या दोन्ही मुलांना भिंतीत जिवंत काढण्याचा आदेश दिला. जल्लादांनी भिंत खोदायला सुरुवातही केली तेव्हा जोरावर सिंग आणि फतेह सिंग ही दोन्ही मुलं गुरबानी वाचू लागली. या दोन्ही निष्पाप आणि निरपराध मुलांना शेवटपर्यंत माफी मागायचा पर्याय उपलब्ध होता, पण त्यांनी मृत्यूचा पर्याय निवडला. काही वेळातच त्यांना जिवंत भिंतीत गाडलं गेलं. त्याचवेळीच बुर्जामध्ये कैद असलेल्या गुरु गोविंद सिंगजी यांच्या माता गुजरी देवी यांनीही तात्काळ बलिदान दिलं. आज देशात वीर बाल दिवस साजरा केला जातोय. शिखांचे 10वे गुरु गुरु गोविंद सिंह यांच्या या पुत्रांनी धर्मासाठी केलेल्या बलिदानाचा सन्मान करण्यासाठी वीर बाल दिवस साजरा केला जातो. 9 जानेवारी 2022 रोजी गुरु गोविंद सिंग यांच्या प्रकाश पर्वाचं औचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा दिवस साजरा करण्याची घोषणा केली होती. 1899 साली याच दिवशी भारत मातेचे शूर पुत्र आणि महान क्रांतिकारक सरदार उधम सिंग यांचा पंजाबमधल्या संगरूर जिल्ह्यात जन्म झाला. 13 एप्रिल 1919 रोजी उधम सिंग यांच्या समोर जालियनवाला बाग हत्याकांड घडलं. तत्कालीन जनरल डायरच्या आदेशावरून झालेल्या हजारो भारतीयांच्या निर्घृण हत्येचे उधम सिंग हे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते. या घटनेनंतरच त्यांनी जालियनवाला बागेची माती हातात घेऊन पंजाबचे गव्हर्नर मायकल ओडवायर याला धडा शिकवायची शपथ घेतली. त्यानंतर 13 मार्च 1940 रोजी उधम सिंग लंडनमधल्या हॉलमध्ये पोहोचले, जिथं मायकल ओडवायर देखील आले होते. उधम सिंग यांनी आपलं रिव्हॉल्वर एका जाडजूड पुस्तकात लपवलं होतं. ओडवायर हॉलमधून बाहेर आल्यावरती उधम सिंग यांनी त्यांच्यावर भिंतीवरून गोळ्या झाडल्या आणि ओडवायर यांचा 2 गोळ्या लागून जागीच मृत्यू झाला. अशा प्रकारे उधम सिंग यांनी 21 वर्षापूर्वी घेतलेली शपथ पूर्ण केली. या प्रसंगानंतर उधम सिंग यांनी पळून जाण्याचा तर प्रयत्न केलाच नाही, उलट निडरपणे स्वतःला अटक करून घेण्यासाठी आत्मसमर्पण केलं. ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार आज 26 डिसेंबर 2023 हा या वर्षाचा 360वा दिवस आहे. आज मंगळवार असून आता वर्ष संपायला अवघे 5 दिवस उरलेत. त्यावेळी हिंदू कॅलेंडरनुसार मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमाही आहे. या पौर्णिमेला भगवान दत्तात्रेय प्रकट झाले म्हणून दत्त पौर्णिमा किंवा दत्त जयंती आजच्या दिवशी साजरी केली जाते. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांचं स्थान सर्वोच्च परी आहे आणि या तिन्ही देवांचे अंश म्हणजे श्री गुरुदेव दत्त. त्यामुळे आजच्या दिवशी भगवान दत्तात्रेयांची पूजा केल्यामुळे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या उपासनेचे फळ मिळते अशी मान्यता आहे.